नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आतापर्यंत आपण पाचव्या अध्यायापर्यंत आलो होतो. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. सुमती राणीला 2 मुले झाली. दोन्ही मुलं लोळी पांगळी झाली. त्यामुळे तिला अतिशय खंत वाटायची. तर तिला तिच्या नातेवाईकांनी विघ्नेश्वराचा प्रसाद दिला आणि तो प्रसाद तिने खाल्ला. तो प्रसाद खाल्ला त्या दिवशी तिला स्वप्न पडलं. शंख, चक्र, गदा, स्वस्तिक वगैरे तिला दिसले स्वप्नामध्ये. त्याप्रमाणे त्यामुळे लोक तिला म्हणाले की हा मोठा शुभ संकेत आहे, तुझ्यापुढे चांगला देवपुरुष जन्माला येईल. आणि तिला असंही सांगण्यात आलं, कोणी भिक्षुक झाला तर त्याला तू पूर्णपणे जेवण दे. जेवण दे कधीही नाही म्हणायचं नाही, कुठल्याही वेळी आला तरी चालेल. तर त्याप्रमाणे महालय श्राद्धाच्या दिवशी त्यांच्याकडे एक भिक्षुक आला. या सर्वांची जेवणं व्हायची होती. तरी तिने त्या भिक्षुकाला जेवण दिलं. आणि ते भिक्षुक म्हणजे दुसरं कोणी नसून स्वतः श्रीपाद वल्लभच होते. तिने त्याला जेवण दिल्यानंतर ते तृप्त झाले आणि ते तिला म्हणाले, आई तुला काय, तू मला अतिशय तृप्त केलं जेवण देऊन, तुला काय हवं ते माग. तर ती म्हणाली त्यांना की मला तू माझा मुलगा हो असं पाहिजे, तुझ्यासारखा मुलगा हवा. तर त्याप्रमाणे ती लगेच त्यांना नमस्कार करते. तर नमस्कार केल्यानंतर ते म्हणतात, तू मला नमस्कार केला, आता आई कधी मुलाला नमस्कार करत नाही, तू मला नमस्कार केला, त्यामुळे आता मी तुझ्यापुढे जन्माला येईल, पण मी 16 वर्ष राहील. 16 वर्षानंतर तू मला राहा म्हणू नकोस आणि लग्न वगैरे कार्य याच्यात माझ्या फंदात पडू नको. त्याप्रमाणे सुमती राणीला श्रीपाद वल्लभ यांचा जन्म झाला. याचा जन्म झाला या अध्यायामध्ये. या अध्यायाची फलश्रुती थोडी अशी आहे की आईने मुलाला कधी नमस्कार करू नये, याच्यातनं आपल्याला समजतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.